मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मागच्या दिवशी एक दिवस आणि येत्या त्या दिवशी 28 तारखेला पोहोचलो नाही म्हणून थोडंसं कन्फ्युजन क्रिएट झालं की आम्ही रत्नागिरी सोडला की काय. पण परत मी सांगतोय, रत्नागिरी सोडायचा प्रश्न नाही. हा मागायचा वगैरे नाहीये, हा आपला मतदारसंघ आहे. त्यासाठी आपण कुणाकडे मागत वगैरे नाहीये. हक्काने सांगतोय, मी देवेंद्रजी पासून मोदीजींना सांगेन की या ठिकाणी कमळ फुलणार आणि कमळच पंचायत समितीपासून पार्लमेंट पर्यंत त्याची तयारी आता सुरुवात करा, कारण कमळ फुलणार म्हणजे फुलणार. कारण कोकणच्या कार्यकर्त्यावरती खूप वर्ष झालं अन्याय झालेला आहे. अन्याय कुणामुळे झाला मी काय सांगायची गरज नाहीये, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता ती वेळ आलेली आहे. यही समय है, सही समय है. यही समय है, सही समय है. अब की बार फिर एक बार, अब की बार फिर एक बार. परत एकदा आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी आणि मोदीजींचं विकसित भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी आपले सगळे कार्यकर्ते तयार झालेले आहेत. आणि यासाठी म्हणजे रत्नागिरीपासून मावळ आणि रायगड या सगळीकडे कमळ फुलवण्यासाठी मला वाटतं की खूप सुंदर, खूप चांगलं वाटतंय की एक चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी गेली किती दिवस सगळी तयारी केलेली आहे. आणि निश्चितच म्हणजे सगळ्यांचा आत्मविश्वास एवढा वाढलेला आहे की यावेळी आपल्या पूर्णता म्हणजे या जिल्ह्यामध्ये तर कमळ फुलणार आहे. हे सगळं मी याबद्दल रिव्ह्यू घेत होतो. म्हणजे प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला, 150 कार्यकर्त्यांच्या बरोबर. म्हणजे त्या कार्यकर्त्यामध्ये आपला गावतळा अभियान म्हणा किंवा नवो ॲप डाउनलोड म्हणा किंवा संकल्प उत्पादन संमेलन म्हणा किंवा नारी संमेलन, या सगळ्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं काम जर कुठं चाललं असेल तर ते आपल्या जिल्ह्यामध्ये झालं. आणि त्याची क्रेडिट जर कुणाला जात असेल तर आपल्या सगळ्यांना जातं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आपण जसं म्हणतोय की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास. आपल्या सरकार कुठल्याही जाती धर्माचं नाहीये. म्हणून तर म्हणजे कितीतरी मुस्लिम भाऊ आणि बहीण सुद्धा या हॉलमध्ये जोराने एवढ्या चालणार नाही, जोराने सुद्धा सगळ्यांनी थोडंसं उभे राहा. म्हणजे सगळ्यांना समजायला पाहिजे. सगळ्या बहिणी आणि भावाने प्लीज स्टँड अप, प्लीज स्टँड अप. थोडे त्यांच्यात ते थांबा, त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी काय डबल इंजिनच्या सरकारचा बदल जो आहे तो हा बदल आहे. कारण त्याने सांगितलेलं आहे माननीय मोदीजीने, आपण जसं म्हणतो की स्वच्छ भारत पासून, क्लीन इंडिया पासून फिट इंडिया हे करत असताना म्हणजे
आपली एकी खूप महत्वाची आहे. गेली 10 वर्ष आपण सगळेजण एकत्र होतो आणि त्यामुळे अशा काही लोकांना ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या, त्यांना संधी मिळाल्या आणि उलट त्यांनी त्रास जर कोणाला केला असेल तर आपल्याच कार्यकर्त्यांना त्रास केलाय, त्यांना धडा शिकवायचा. त्यामुळे आता आपल्या बरोबर आलेले नवीन शिंदे गटाचे शिवसैनिक असतील किंवा अजित पवार गटाचे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांना घेऊन आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे. त्यामुळे आपल्यामध्ये भांडण नको. हा विषय क्लिअर आहे. कोणी कितीही सांगून दे, काही पण सांगून दे, आमच्या गटाला मिळणार, कुणाच्याही गटाला मिळणार नाहीये. अरे भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि इथे कमळच मिळणार आहे. मी परत सांगतोय, इथे कमळाशिवाय या त्यामुळे हे सगळं करत असताना आपल्याला कंपॅरिझन करून सांगायला पाहिजे. प्रमोद जगताप साहेबांनी एकदम छान आणि उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. तर या मतदारसंघाचा म्हणजे लोकसभा मतदार क्षेत्राचा जर विकास करायचा असेल तर मोदीजींनी दिलेले प्रकल्प या ठिकाणी राबवायला पाहिजे होते. ते कोणी नाही राबवले. या विकासाला आडकाठी कोणी आणली हे लोकांना सांगा. म्हणजे मोदीजीचा विकास जर या ठिकाणी जे आपण म्हणतोय की अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय, आपलं काम जे आहे हे सुशोभित अंत्योदय तत्वावरती चालते, ज्याच्यापर्यंत आजपर्यंत कोणी पोचत नव्हता. म्हणजे एखादी आपली विधवा बहीण असेल, अपंग भाऊ असेल, एखादा आपला म्हातारा आई बाबा असेल, त्याच्यापर्यंत आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पोहोचतात. त्याच्यापर्यंत केंद्रातल्या योजना असतील, राज्यातल्या योजना असेल, त्या पोहोचवायचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करतात. म्हणून तर आपण अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय, अंत्योदय सांगत असताना इंडिव्हिज्युअल योजना असतील, मग सगळ्या हर घर नल से जल असेल किंवा त्याला उजाला योजना असेल किंवा उज्ज्वला योजना असेल, ज्या बहिणीला आजपर्यंत गॅस मिळाली नव्हती, तिला गॅसची किंमत तिला माहिती आहे. जिच्या घरात शौचालय नव्हतं तिला टॉयलेट मिळाला, तिचा इम्पॉर्टन्स तिला माहिती आहे. जिच्या घरामध्ये लाईट नव्हती तिला लाईट मिळाली. अरे गेल्या 75 वर्ष झाली हा देश स्वतंत्र होऊन. गेल्या 60 वर्षामध्ये लोकांच्या गावामध्ये रस्ता नव्हतं, पाणी नव्हतं, लाईट नव्हतं, टॉयलेट नव्हता. हे सगळं द्यायचं काम जर पहिल्या वेळी कोणी केलं असेल तर ते मोदीजीने केलेलं आहे. अरे गेली 60 वर्ष काय करत होता? आपण म्हणतोय की ज्याने स्वतःच्या फक्त स्वतः आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी केलेलं आहे, दुसऱ्यासाठी कधीही केलेलं नाही. त्यांची स्वतःचं म्हणणं आहे की आम्ही 1 रुपया जर पाठवला तर लोकांपर्यंत किती पैसे पोहोचत होते? 15 पैसे, 85 पैसे कोण खात होता? हे दलाल, त्यांचे मध्ये दलाल खात होते. तर आजपर्यंत त्यांना हे 85 पैसे खायचं काम केलेले, त्यांना धडा शिकवा आणि त्यांना धडा शिकवायचं काम आलेलं आहे. माननीय मोदीजीने डीबीटी डायरेक्ट स्कीम काढली. आज शेतकरी असेल, मच्छीमार असेल, दूधवाला असेल किंवा एखादा विधवा बहीण असेल, तिला पेन्शन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दिल्लीहून ट्रान्सफर होते, तिच्या अकाउंटवरती येते. कोणीही मध्ये दलाल नाहीये. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्यायचं काम जर कोणी केलं असेल, मोदीजीने केलं आहे. आजपर्यंत हे का नाही झालं? आजपर्यंत ज्यांना ज्या सोयी मिळायला पाहिजे होत्या त्या कधीही नाही मिळालेल्या आहेत. भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे जी सामान्यतः सामान्य कार्यकर्ता, माझ्यासारखा पुढचा कार्यकर्ता जो गावामध्ये काम करत होता तो राज्याचा मुख्यमंत्री. देवेंद्रजी सारखा एखादा काउन्सिलर निवडून येतो, मुख्यमंत्री होतो आणि जेव्हा वेळ आली तरी तो परत उपमुख्यमंत्री होतो. ही भारतीय जनता पार्टी आहे. म्हणजे मोदीजी सारखा ज्या वेळेला कार्यकर्ता या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रधानमंत्री होऊ शकतो. अरे आमच्यासाठी देश प्रथम आहे, द्वितीय पार्टी, तृतीय आम्ही आहे. म्हणून तर माझ्या कित्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं आम्हाला स्वार्थासाठी पद नको आहे. आम्हाला पद जर पाहिजे असेल आमच्या गावच्या विकासासाठी पाहिजे, राज्याच्या विकासासाठी पाहिजे, देशाच्या विकासासाठी पाहिजे. आम्ही पदासाठी नाही आहोत. आता ते कित्येक कार्यकर्ते
आज या देशामध्ये एकच गॅरंटी आहे. कुठली गॅरंटी? मोदीजींची गॅरंटी आहे. दुसरी कुठलीही गॅरंटी नाही आहे. का तर गेल्या 10 वर्षामध्ये माननीय मोदीजीने दिलेली गॅरंटी फुलफिल केलेली आहे. युपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये मला तुम्ही एक योजना सांगा. मी पत्रकार मित्रांना पण विचारतोय, अरे 10 वर्षाचा मनमोहन सिंगांचा कार्यकाळ लोक विसरले. जे नवमतदार आहेत ना ते त्यावेळी किती वर्षाचे होते? 8 वर्षाचे होते. त्यांना माहित नाहीये मनमोहन सिंग कोण होते, काँग्रेस काय होते, त्यांनी किती स्कॅम केले हे माहित नाहीये. त्यांना सांगा, अरे या देशाचा इतिहास पुसण्याचं काम जर कोणी केलं काँग्रेसने केलंय. अरे वीर सावरकरांची भूमी आहे. वीर सावरकरांवरती जर कोणी अन्याय केला असेल तर त्या काँग्रेसने केलेला आहे. सांगा त्यांना. खऱ्या अर्थाने वीर सावरकरांचे त्यावेळी केला आणि आजही अपमान करण्याचं काम जर कोण करतोय तर तो राहुल गांधी करतोय. सांगा त्यांना. अरे आपण या वीर सावरकरांच्या या भूमीमध्ये आहोत. आपल्याला अभिमान असायला पाहिजे. अरे या काँग्रेसला म्हणजे शोधून काढून सांगायला पाहिजे. गेल्या 60 वर्षामध्ये जे साधं पाणी देऊ शकत नाही, अन्न देऊ शकत नाही, लाईट देऊ शकत नाही, आणि केलंय काय? म्हणून कंपॅरिझन चार्ट सांगणं गरजेचं आहे. गेल्या त्यांच्याकडून जास्त लांब जाऊ नका. 4 ते 2014 10 वर्षाचा कार्यकाळ आणि मोदीजींचा 10 वर्षाचा कार्यकाळ. मी त्याच्या मागे जात नाही, कारण तुम्ही पण म्हणणार की त्याच्या मागे गेलं तर खूप म्हणजे इतिहास काढत असतोय. नेहरू, परत इंदिरा गांधी, परत राजीव गांधी यांच्या कार्यकाळात मी जात नाही. मी फक्त 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय केलं असेल ते सांगा. आणि ते सांगायचं जरी झालं तरी खूप मोठा इतिहास मला वाचावा लागेल. म्हणजे फक्त 2014 कुठली योजना आहे कोणी पण सांगावी. मला एक योजना सांगावी. या योजनेचा फायदा आपल्या अंत्योदय किंवा गावातल्या एखाद्या माणसाने घेतला नाही. आज योजना आहेत आपल्या. अरे कोणी मुद्रा योजनेचा फायदा घेतला असेल, कोणी स्टार्टअप योजनेचा घेतला असेल, कोणी प्रधानमंत्री आवास योजनेचा घेतला असेल, कोणी हर घर जल योजनेचा घेतला असेल, कोणी उजाला योजनेचा घेतला असेल, कोणी उज्ज्वला योजनेचा घेतला असेल, कोणी पीएम स्वनिधी घेतला असेल, तर कोणी कित्येक. म्हणजे मी बोलायला जरी गेलो तरी 1 तास फक्त योजनावरती लागेल. आणि या सगळ्या योजना जर कुणासाठी असेल तर माझ्या देशवासियांसाठी आहेत, माझ्या गावातल्या लोकांसाठी आहेत, गरिबांसाठी आहेत, शेतकऱ्यांसाठी आहेत. अशा कित्येक योजना आपण बघितल्या त्या आपण सांगू शकतो. पण काँग्रेसवाल्यांना विचारा कुठली योजना आहे ती सांगा ना. निदान आम्हाला तरी कळून द्या की बाबा आहे कुठली योजना तर अशी. कारण आपण पण राजकारणामध्ये गेली, मला वाटतं वर्तुळ पण आठवण नाही कुठली एखादी योजना काँग्रेस सुरू केली आणि ती आजपर्यंत चालू आहे. अशी एखादी पण योजना नाही. माननीय मोदीजींनी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या आता नाही. विकसित भारत जेव्हा 2047 आपल्याला विकसित भारत देश करायच्या पुढच्या 35 वर्षामध्ये त्या साकार करण्यासाठी या योजना आहे. म्हणून त्या मोदीजी सरकारने काम केले. मित्रांनो 2014च्या अगोदर म्हणजे आपण जर बघायला गेलो तर सुपरफास्ट ट्रेन किती होते? सुपरफास्ट ट्रेन किती शहरामध्ये होते? आज सुपरफास्ट ट्रेन आपण मेट्रो ट्रेन बघतोय, वंदे भारत ट्रेन बघतोय, कितीतरी ट्रेन सुरुवात झाली. म्हणजे आज सुपरफास्ट ट्रेनच्या नावाखाली 82 शहरामध्ये सुपरफास्ट ट्रेन आहेत. आज जसं बघितलं तर आपण बघतो की मेट्रो ट्रेन पहिल्यांदा फक्त 3 शहरामध्ये होत्या 2014च्या अगोदर, ज्याच्यामध्ये दिल्ली असेल, कलकत्ता असेल आणि बेंगलोर असेल. आज जवळपास 20 पेक्षा जास्त शहरामध्ये मेट्रो ट्रेन सुरू झाल्या. मोदीजींच्या कार्यकाळात, डबल इंजिनच्या कार्यकाळामध्ये, एनडीएच्या कार्यकाळामध्ये या होऊ शकल्या. आपण मी खरं मला वाईट वाटतं या आतापर्यंत, कारण मला आता समजलं. कारण मुंबई ते गोवा नॅशनल हायवे मी परत जेव्हा गडकरींना भेटतो तेव्हा विचारत होतो की साहेब रस्ता जरा लवकर करा, साहेब जरा रस्ता जरा लवकर करा. पण मला आता म्हटलं आपला खासदार आल्यानंतरच रस्ता पूर्ण होणार आहे, त्याशिवाय होणार नाही. कारण रस्ता कुठं अडला होता ते आता समजलं. कारण अरे एरवी आपण देशात आपली स्पीड किती आहे माहिती आहे का? 28 किलोमीटर पर डे ची स्पीड आहे. आपण नॅशनल हायवे बरोबर 28 किलोमीटर. ती पहिली किती होती? 12 किलोमीटर पर डे. म्हणजे मला वाटतं इथले खासदार अजून त्या स्पीड मध्ये आहे. कारण ही फास्ट स्पीड जमली नाहीये, जमणार नाहीये. त्यासाठी सांगतोय की हा डिफरन्स जेव्हा तुम्ही लोकांना सांगणार आणि हा डिफरन्स जेव्हा लोकांना दाखवणार, ते आले तर विचारात त्यांना मतदारसंघात विकास काय केलेला आहे. विचारा त्यांना मोदीजीने काय कमी केलं होतं का?
विचारात त्यांना तुम्ही कुठला प्रकल्प मागितला आणि मोदीजींनी दिला नाही तो विचारा. अरे ज्या ज्या खासदारांनी जो प्रकल्प मागितला आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी तो प्रकल्प मान्य मोदीजींनी दिलेला आहे आणि सबका साथ सबका विकास या कारण 10 वर्ष वाया गेली. यापुढे वाया जाऊ देऊ नका. रत्नागिरी जिल्ह्याची यापुढे कधीही एकही वर्ष वाया जाणार नाही. मान्य मोदीजीच्या विकसित भारत या रथयात्रेमध्ये आपल्याला या जिल्ह्याला सामावून घ्यायचं आहे आणि हे आपण सांगायला पाहिजे. आणि 2014च्या अगोदर या देशामध्ये एअरपोर्ट किती होते? फक्त 74. आज किती आहे? 150 एअरपोर्ट आहे. डबल रेटने एअरपोर्ट केलेले आहे. डबल रेटने एअरपोर्ट झालेले आहे. आपण बघतोय त्याने कधीही कुठलाही प्रोजेक्ट कम्प्लीट केलेला नाही. फक्त फाउंडेशन स्टोन घालायचं आणि पाटा लावायचं काम कोणी केलंय तर काँग्रेस सरकारने केलं होतं. युपीए सरकारने कितीतरी पाट्या देतील तुम्हाला प्रत्येककडे. अरे मोदीजीची गॅरंटी आहे प्रत्येक ज्याचा फाउंडेशन स्टोन आपण घालतोय त्याचं उद्घाटन पण आपणच करतोय. ही मोदीजीची गॅरंटी. प्रत्येक प्रकल्पाचं उद्घाटन कसं आहे तुम्ही बघा काढून. प्रत्येक प्रकल्पाचं उद्घाटन अशा खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. अरे आजपर्यंत 2014 पर्यंत आपण फक्त दुसऱ्या देशांसाठी टाळ्या वाजवत होतो. त्या देशाने असं केलं त्या देशाने असं हे केलेलं आहे. आज बाकीचे देश आपल्या देशासाठी टाळ्या वाजवतात. मोदीजी विश्व नेता म्हणून पुढे यायला लागले. G20चं आयोजन असेल किंवा बाकी देशामध्ये गेल्यानंतर मान्य मोदीजीसाठी वेगवेगळे पुरस्कार असतील. हे सगळे पुरस्कार आपल्या मोदीजीसाठी देत आहेत. आजपर्यंत आपण कुठल्या बँकमध्ये गेलो आपण कुठल्याही तर आपल्याला लॉंग क्यू साठी थांबावं लागत होतं. आपण कॅशलेस फॅसिलिटी 2014 मध्ये आपण अवेलेबल करून दिली. कुठेही चला कुठल्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये चला किंवा अजून कुठे चला. मी फक्त एवढ्यासाठी सांगतोय हा कंपॅरिझन जोपर्यंत आपण सांगत नाही युवा मतदारांना समजणार नाही. 2014 अगोदरचे स्कॅम्स त्यांना माहित नाहीये. 2G स्कॅम, 3G स्कॅम, कोल स्कॅम, मायनिंग स्कॅम. कारण आता बरेच जण माझ्यासमोर जे माझे युवा मित्र आहेत अरे कुणालाच शोधलेलं नाहीये. इव्हन तो संरक्षण मंत्रालयाचं जेव्हा खरेदी करायचं होतं त्यामध्ये पण त्यांनी घोटाळा केला. कशामध्ये घोटाळा केला नाही ते सांगा. अरे आपल्या फ्रीडम फायटरची जागा ती पण त्याने हडप केली. डिफेन्स मधल्या लोकांना जे दाखवा सगळ्यांमध्ये घोटाळा केला होता. मला महाराष्ट्रात बोलताना कधी कधी थोडी भीती वाटते. का माहितीये का? कारण सगळे तर तिकडे आलेले आहेत. त्यामुळे मी थोडं कमीच बोलतोय त्यावरती. पण खऱ्या अर्थाने म्हणजे बरेच जण कशाला ऐकले आले माहितीये का? मी मुख्यमंत्री झाल्यापासून मी 2 वेळा सगळे आलेले आहे. मागच्या वेळी विरोधी पक्ष नेत्यासहित 8 जण काँग्रेसमधून आमच्या बरोबर आले आणि परत यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर परत त्या ठिकाणच्या विरोधी पक्ष नेत्यासहित 10 जण भारतीय जनता पार्टीमध्ये आले. का आले? माझ्यामुळे नाही, माझ्यावरती त्यांचा प्रेम नाहीये. प्रेम आहे मोदीजीवरती. त्या सगळ्यांना पटलेलं आहे त्या देशाचा विकास कोण करू शकत असेल फक्त आणि फक्त मोदीजी करू शकेल. एकच मोदीजी आहे तेच करू शकतात हे त्यांना पटलेलं आहे. राहुल गांधीवरती त्यांचा विश्वास राहिलेला नाहीये. ज्यांच्यामध्ये नेतृत्वच नाहीये, ज्यांना या देशाचा इतिहासच माहित नाहीये ते काय करू शकेल. त्यांच्याकडे विजनच नाहीये. तुम्ही बघा अरे ते कुत्र्याला जे बिस्किट देतात तेच पण आपल्या कार्यकर्त्याला देतात. खरं काही वाटतं अरे आपल्या कार्यकर्त्याला किती मान आहे सन्मान आहे आणि त्या गाडीवरती ते कार्यकर्त्याला घेऊन फिरायचं सोडून कुत्र्याला फोटो व्हायरल पण झाला होता. ही वाईट स्थिती आहे. जे स्वतःच्या कार्यकर्त्याला मान देऊ शकत नाही ते काय देशाचं भलं करणार. त्या काँग्रेसला पूर्णता पडलेला आहे. मला वाटतं महाराष्ट्रात तर त्यामुळे बऱ्याच जणांनी ठरवलेलं आहे. अजूनही लोक काही यायची बाकी आहे. सगळेजण येतील पण काही काळजी करू नका. भारतीय जनता पार्टी आपली आहे आणि आपलीच राहणार. भारतीय जनता पार्टीमध्ये अशा पद्धतीने कितीतरी त्यांची स्कॅम सांगा, त्यांची स्कॅन्डल सांगा. युपीए कार्यकाळामध्ये काय झालेले बरे सगळे लोक आपल्या बरोबर आले तरी पण काँग्रेसमध्ये स्कॅम सांगा. समजून दे त्यांना, कळून दे त्यांना या देशाला कशा पद्धतीने लुटलेलं आहे ते समजणं गरजेचं आहे आणि ते सांगणं गरजेचं आहे. कारण आपण जसं म्हटलंय की नेशन फर्स्ट, आपल्याला देश प्रथम, द्वितीय पार्टी तृतीय आम्ही. आपल्याला बाकी काहीच नाहीये. या देशाचे वेगवेगळे प्रश्न सुटावे यासाठी आपण काम करतोय आणि त्यासाठी या देशामध्ये जनधन अकाउंट अंतर्गत मला वाटतं जेव्हा मोदीजीने सांगितलं 0 बॅलन्स अकाउंट ओपन करा, एकही
एकही पैसा बँकेत द्यायची गरज नाही. त्यावेळी सांगितलं मोदीजीने की अकाउंट ओपन करा, तुम्हाला लोक म्हणायला लागली वेळ लागलाय काय, अरे 100 रुपये दिल्याशिवाय अकाउंट ओपन होतं आणि तुम्ही तर सांगता 1 पण पैसा न करता अकाउंट ओपन करा. हे असं कधी होऊ शकते का विचारलं. अरे 0 बॅलन्स वरती अकाउंट पण ओपन आणि पासबुक पण देतात. अरे लोकांना ऐकलं नाही, पण ज्याने भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला अशा आमच्या विधवा बहीण आणि जे सिनियर सिटीजन होते, कोविडच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या अकाउंटवरती कुठलाही फॉर्म न भरता 2,000 रुपये 3 वेळा जमा झाले. 2,000 रुपये 3 वेळा जमा झाले. 6,000 रुपये जनधन अकाउंटच्या वरती. शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला पहिल्या वेळी फक्त तिथं किसान क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी जमीन गहाण ठेवावी लागत होती, त्याला किसान क्रेडिट कार्ड मिळत नव्हतं. आज शेतकऱ्याला असेल, मच्छीमाराला असेल, दूधवाल्याला असेल, डायरेक्टली किसान क्रेडिट कार्ड मिळते. गॅरंटी कुणाची? मोदीजींची गॅरंटी आहे. त्याला जमीन गहाण ठेवावी लागत नाहीये, डायरेक्ट गॅरंटी आहे मोदीजींची. त्यामुळे मोदीजीच्या गॅरंटीवरती त्याला मिनिमम टू मिनिमम 1 लाख रुपये लोन दिला जातोय. अगोदर जमीन गहाण दिल्याशिवाय मिळत नव्हती. अरे स्टार्टअप नावाचा प्रकार होता अगोदर. 2014च्या अगोदर कुणी जरी बँकेत गेला तरी विचारत होते कोण गॅरंटी देणार, कोणी म्हणजे स्वतःचा भाऊ आणि बहीण पण आम्हाला गॅरंटी देत नव्हते. काँग्रेसचं तर सोडा, तरी कधी मला गॅरंटी दिली नाही. त्याने गॅरंटी द्यायचं कधी कामच नाही केलं, त्यांच्या नेत्याने पण नाही केला. आज आपल्या कार्यकर्त्यांसाठी नाही, देशाच्या लोकांसाठी मोदीजी गॅरंटी देतात. ही मोदीजीची गॅरंटी आहे. आपण बघतोय की वेगवेगळ्या अशा स्कीम्स, वेगवेगळ्या योजना ज्या मोदीजीने काढल्या पण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं तर तमाम आमच्या कार्यकर्त्यांनी केलं. त्या कार्यकर्त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. त्याचमुळे तर आपण अंत्योदय तत्वावरती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे आपण वेगवेगळे प्रकल्प, वेगवेगळे गोष्टी ज्या करू शकतो त्या फक्त आणि फक्त लोक ह्या सगळ्या लोकांसाठी करू शकतो. माननीय मोदीजींची आत्ताची काढलेली स्कीम कुठली माहिती आहे का? म्हणजे माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात आपण करतो 18 पंगड जातीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. या 18 पंगड जाती कुठल्या होत्या? सगळ्या कोण शिल्पी होत्या, कोण नावी होता, कोण चप्पल लावणारा होता, कोण भात कापणारा होता. अशा सगळ्यांना बरोबर घेतलं आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्मितीचा ध्यास केला आणि स्वराज्य निर्मिती केल्या. या सगळ्या 18 पंगड जाती म्हणजे 18 ट्रेड, कोणी फुलवाला असेल, कोणी नावी असेल, कोणी कुंभारकाम करणारा असेल, कोणी चप्पल लावणारा असेल, बजवाला असेल, दूधवाला असेल, फुलवाला असेल, या सगळ्यांना पहिल्या वेळी PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत एकच काढण्याचं काम मोदीजीने केलं. सांगा जाऊन अजूनही या 18 ट्रेड मध्ये जर कोणी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करा. त्यांना आयडेंटिफिकेशन द्यायचं काम कोणी केलं? माननीय मोदीजीने केलं. त्यांना स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग करण्याचं काम माननीय मोदीजीने ट्रेनिंग देण्यासाठी 2,500 रुपये, त्यांना पहिला टूल किट घेण्यासाठी 15,000 रुपये, 17,500 रुपये त्याच्या डायरेक्टली अकाउंट वरती जातात. आणि एवढ्यावरती थांबले नाही, त्यांचा व्यवसाय हा पुढे वाढण्यासाठी त्यांना 1 लाख रुपये गॅरंटी लोन देण्याचं काम कोणी केलं? माननीय मोदीजीने केलं. या 18 पंगड जातीला जर या एवढ्या वर्षानंतर पहिल्या वेळी त्याचा सन्मान करण्याचं काम कोणी केलं? माननीय मोदीजीने केलं आणि मोदीजीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. त्यासाठी मित्रांनो हे सगळं आपण जर समजावून सांगण्याचं काम या सगळ्या लोकांना करणं गरजेचं आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने वेगवेगळी, अरे आयुष्यमान कार्ड असेल, आपण बघा 5 लाख रुपयाचा प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड 2014 मध्ये एखादा आपल्या घरातला माणूस जर आजारी पडला त्यासाठी आपण कितीतरी लोन घेत होतो आणि त्या लोन वरती इंटरेस्ट पे करत बसायचं. आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी दिलेलं आयुष्यमान कार्ड, हे कार्ड घेऊन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चला, घरातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी 5 लाख रुपयापर्यंतचा मेडिकल इन्शुरन्स द्यायचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटचा माणूस आहे त्याचा विचार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजीने केलेलं आहे. अजून कोणीही कधीही 7 वर्षामध्ये अशा पद्धतीचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट जे आपण म्हणतोय की एकंदर रस्ते, लाईट, वीज या सगळ्याचा आणि त्याबरोबरच ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे माणसाचा विकास करायचं काम आजपर्यंत कोणी केलं नव्हतं, ते माननीय मोदीजीने केलेलं आहे. आणि यासाठी मी त्या डिटेलमध्ये जात नाहीये. म्हणजे 350 मेडिकल कॉलेजेस होत्या, 750 मेडिकल कॉलेज या देशामध्ये झाल्या, IIM डबल झाल्या, IIT डबल झाल्या. आणि हे सगळं करत असताना स्किल इंडिया नावाची नवीन मिनिस्ट्री सुरुवात केली. का केली? मगाशी सांगितलं की याने प्रत्येक हाताला स्किलिंग करायचं काम, प्रत्येक हाताला काम द्यायचं काम जर
कोणी केलं असेल, म्हणजे मोदीजीने केलेलं आहे. आजपर्यंत काँग्रेसने फक्त हात दाखवायचं काम केलं, त्या हाताला काम कधी नाही दिलं. स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या अंतर्गत प्रधानमंत्री कौशल्य योजना 1, 2, 3 अशा वेगवेगळे कार्यक्रम ITI पासून IIT पर्यंत स्किलिंग करायचं काम माननीय मोदीजीने केलं. आणि एवढंच नाही, आपण म्हणजे सांगत होतो की जम्मू कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत या भारताचा विकास तर केलाच केला, पण त्याबाहेर सांगत असताना ते अखंड भारताचं स्वप्न जे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1953 मध्ये ज्यावेळी ते पहिल्यांदा त्यावेळीच्या सरकारमध्ये मंत्री होते, बऱ्याच जणांना माहिती नसेल तर सांगतो की जम्मू काश्मीर मध्ये काल परवापर्यंत म्हणजे 2018 पर्यंत त्या ठिकाणी 2 संविधान लागत होते, 2 झेंडे लागत होते आणि 2 प्रधानमंत्री म्हणजे भारताचा प्रधानमंत्री आणि त्या राज्याचा मुख्यमंत्री तो प्रधानमंत्री होता. श्यामाप्रसाद मुखर्जीने त्यावेळीच्या मंत्रिपदाचा त्याग केला आणि आज आम्हाला मोठा अभिमान आहे की आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शहा यांनी 370 कलम रद्द केला आणि काश्मीर हा अविभाज्य घटक झाला. या देशामध्ये एक विधान यही चलेगा हे परत एकदा सिद्ध झालं. जम्मू आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत हा देशाचा अविभाज्य घटक झाला. आणि अजूनही यापुढे सांगतो, जो कश्मीर हमारा है, पूरा का पूरा हमारा है. राहिलेला काश्मीरवर आपला होईल थोडे दिवस बघा. आणि हे सांगायला आज खूप अभिमान वाटतोय की एकापेक्षा एक अशा पद्धतीचे प्रकल्प हे सांगत असताना जे रामलल्लाचं दर्शन यावरती सांगायला नको. प्रमोद जठार साहेब आपण सगळेजण रामलल्लाचं दर्शन घेऊन आला आणि हे सांगत असताना अरे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, काँग्रेस वाले सांगत होते. अरे सदोदित भारतीय जनता पार्टीचे सांगतात रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. हे सांगत होते 70 वर्ष झाली, मंदिर कधी बांधणार हे सगळे सांगणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगतोय. अरे रामलल्ला हम वहां आएंगे, तारीख नहीं बताएंगे. त्यांना सांगतोय की मंदिर वही बनाया और तारीख हो 22 तारीख की मंदिर वही बनाया. आणि अभिमानाने सांगतोय आज रामलल्ला आपल्या मंदिरामध्ये प्रशस्त आहे. आणि हे सांगायला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नाही, या हिंदुस्थानामधल्या सगळ्यांना मोठा अभिमान वाटतोय. सगळ्या जाती आणि धर्मातल्या लोकांना मोठा अभिमान वाटतोय. हे फक्त राम मंदिर नाहीये, तर ते राष्ट्र मंदिर आहे हे सांगताना आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. अशा देशाचे वेगवेगळे प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने माननीय मोदीजींनी सोडवलेले आहे. तेव्हा माने साहेब रत्नागिरीचा प्रश्न छोटा आहे, काळजी करू नका. तेव्हा माननीय मोदीजी रद्द करतात, रामलल्लाचं मंदिर बांधतात, तेव्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग काय मला वाटतं मावळाने रायगडच्या सहित सगळे आपल्याला याचा मला विश्वास आहे की नाही? कमळ फुलवायचं की नाही? कमळ फुलवायचं असेल तर माननीय मोदीजीचं स्वप्न विकसित भारत हे साकार करण्यासाठी माननीय मोदीजीने हे स्वप्न बघितलेलं आहे. या आझादी का अमृत काळात आपल्याला पुढल्या 25 वर्षांमध्ये हे विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज असायला पाहिजे. आपण सगळेजण मोदीजींच्या बरोबर असायला पाहिजे. आपण सगळेजण NDA बरोबर असायला पाहिजे. आपण सगळेजण कमळाबरोबर असायला पाहिजे. आणि त्यासाठी तर हा एवढा जे आपण जसं म्हणतोय एवढा अट्टास कशासाठी, तर एवढा अट्टास हा आपल्या कमळ फुलवण्यासाठी आहे. एवढा अट्टास हा 370 कमळाची सीट आणण्यासाठी आहे. एवढा अट्टास 400 पार करण्यासाठी आहे. आणि त्यासाठी आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते इकडे आले. मला नक्कीच खात्री आहे की यावेळी आपण अबकी बार फिर एक बार आणि सगळेजण जे विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी माझ्या बरोबर आहे. दोन्ही हात वरती करा. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो. अबकी बार फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार. मोदी जी आप आगे बढ़ो.